गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे होळीचा सण. या पातेल्यात घेतलेली आहे डाळ शिजवून, इकडं येळण काढून ठेवले येळुणीची आमटी करण्यासाठी, झाकले. आणि ह्या बाजूला केलेले आहे पुरण तयार आहे. आता आपण करायचे आहे पुरणाची पोळी. येळुणीच्या आमटीला जसं फोडणी टाकायला घेतलं तसं घरामध्ये सगळीकडे सुवास दरवळायला लागला. पुरणपोळीसाठी मी पीठ भिजवून ठेवलेलं होतं, अर्धा तास झालं. आणि अर्धा तास झाला की पिठावर असा कवच तयार व्हायला होतो. ते होऊ नये म्हणून मी काय करते तर त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद घालते, पूर्ण पॅक करते, जेणेकरून पुरणपोळी ही एकदम मऊ, एकदम लुसलुशीत तयार होणार त्या पद्धतीनं. आता मी तोपर्यंत पुरण वाटून घेते. साध्या सोप्या पद्धतीनं चाळणीवर पुरण वाटून घेते मी, जास्त काही नाही. तर चला माझ्यासोबत पुरण वाटून घ्या. तोपर्यंत पुरण बारीक होते की नाही तोपर्यंत आता पुरणाच्या पोळ्या देखील मी तयार करायला घेणार. तर पुरण वाटून झालं आहे. आता पुरणाच्या पोळ्या बनवायला घेते. एकदम अशा मऊ लुसलुशीत जर पिठाच्या पोळ्या बनवायच्या असतील तर पहिल्यांदा कापडला हातरून घ्यायचं, व्यवस्थित बांधून घ्यायचं पळपुटाला, आणि मगच त्याच्यावरती लाटायला चालू करायचं. तर ही पुरणाची पोळी आणि ही काय करता वेणे? पुरणाची पोळी बनवते. बघायचं आहे तुला? होय. इथं पीठ आहे मऊ एकदम लुसलुशीत, त्याची टिप्स मी मिनी लॉगमध्ये दिली. त्यानंतर हे पुरण केले तयार. तेल लावायसाठी आपली जी पारंपरिक पद्धत होती जुन्या बायकांची, तीच आहे. वाटी आणि प्लेट, पूर्णपती पुढे दाखवेन, आणि हे आहे बुट्टी तवा. आता सकाळपासूनचा घाट घातलेला पोळ्यांचा साज हा करत बसते पहिल्यांदा. पुरणपोळी झालं की सणाचं सगळ्यात मोठं काम झाल्यासारखं वाटतं आपल्याला. त्याच पद्धतीचं मी आता हातासरशी पोळ्या करून घेणार आहे. हातासरशी पोळ्या येण्यासाठी मी सांगितलेले ट्रिक्स वापरायचे आहेत का बरं का. जसं पीठ असतं मऊ तसं असायला हवं, आणि पुरण हे लई असं पातळ नको, मिडियममध्ये हवं. त्यामुळे पोळ्या कशा अशा मऊ सूत होतात, एकदम खायला अशा मुलायमदार मऊ सूत. खरंच खूप छान लागतात पोळ्या. दुधात टाकल्या अशा मऊ लुसलुशीत पोळ्या खायला कोणाला नाहीत आवडणार. तसंच आहे माझं पण. आता ही साधी पारंपरिक पद्धत जरी असली ना, ब्रश काय मला वापरायला आवडत नाही, म्हणून मी आपलं तेल आणि वाटीच केली, आपलं वाटी आणि प्लेटच केली ह्याला. पहिल्याच्या बायका जे नारळाचं केसर असायचं वरचं, त्यातनं तेल लावायच्या पोळ्यांना. त्यामुळे पोळ्या त्या एक वेगळीच पद्धत होती, त्यावेळेस वेगळंच नेचर होतं, त्यामुळे ते चांगलं वाटायचं. आता ते तसं करू वाटत नाही, म्हणून वाटी आणि वाटीनंच लावते मी पुरणपोळ्यांना. आणि हातासरशी मी भजी पण करून घेते, कारण का सण असला की थोडीशी भजी असायला हवीत. ती पण मी जुन्या पद्धतीनेच बनवते, सोडा तेन टाकून, सोडा आणि ओवा आणि थोडासा कांदा. जास्त असं काटेरी भजी त्यानं असं आपण स्नॅक्सला खातो तशी नाही बनवली आज भजी. आज जरा वेगळ्या पद्धतीची भजी बनवली आहेत. आता भजी स्वयंपाक सगळा जवळजवळ माझा तयार झाला आहे, नैवेद्य पण झाला आहे. आता बाहेरचं आवरून घेऊया, कारण का वाजले आहेत 5. आता सडा मारून घेते. सडा म्हणण्यापेक्षा सगळं स्वच्छ धुवून घेते, म्हणजे असं सगळं छान आणि प्रसन्न वाटेल. अंगणामध्ये एक फ्रेश वातावरण तयार होईल. अशा पद्धतीने जर पाणी मारलं संध्याकाळच्या वेळेस खरंच खूप प्रसन्न वाटतं. मी तर रोज मारतच असते, परंतु आज आवर्जून मारणार म्हणजे मारणारच. आता सगळा सडा मारून घेते, सगळीकडे चकाचक सगळं. सडा मारल्यानंतर वास, सुगंध, मातीचा वास तुम्हाला आवडतो का? मला पण फार आवडतो. आता तो सगळीकडे आमच्या इथे दरवळायला लागला आहे, कारण का सडा मारलेला आहे. आणि आज आहे होळी. आता होळी आहे म्हटल्यानंतर आमच्या आईसाहेबांकडे एक काम असतं. आईसाहेब करतात, हिथं होळी जी पेटवायची असते त्या शेकोटीसाठी सडा मारून घेतात, तो देखील शेणाचा. अशा पद्धतीने खरंच सडा मारून ही एक पारंपरिक जुनी पद्धत आहे. किती ठिकाणी मारतात माहीत नाही, पण आमच्या इकडे तर मारतात. तर होळीची तयारी इकडे चालू होती. शेणकूटच अगोदरपासून तयार करून ठेवलेली होती घरामध्येच. म्हैस असल्यामुळे शेणकूट आम्ही तयार करून ठेवतो, आणि होळीच्या दिवशी आम्ही त्याची पूजा मांडतो. आता सगळ्या आम्ही आजूबाजूच्या बायका एकत्र जमतो महिला, आणि त्यानंतर ना पूजेची तयारी चालू होते. आता पूजा करण्यासाठी आम्ही जास्त काही नाही, परंतु एरंडाची फांदी असते, त्याच्यामध्ये ऊसाचं ताट किंवा जुंधळ्याचं ताट ते देखील असतं, आणि शेणकुटाच्या मधोमध लावलं जातं ते. आता त्याची एक काहीतरी स्टोरी आहे. होलिका नावाचा एक राक्षस असते, तिला वरदान होतं की तिला अग्नीचं वरदान होतं की तिला पेट नाही घेणार. आणि हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसांचा राजा होता, त्याचा एक मुलगा होता प्रल्हाद. अशी काहीतरी स्टोरी आहे, आणि तो प्रल्हाद त्यातून वाचला. त्याच्या निमित्त आपण ही होळी साजरी करतो. आणि खरंच
एक ज्या वाईट प्रवृत्ती असतात त्या होळीमध्ये नष्ट होतात. म्हणून तर शिमग्याला बोंबलतात. इकडे आमच्या इकडे तर खरंच बोंबलतात आणि तुमच्या इकडे काय करतात मला माहीत नाही, पण इकडे तर बोंबलतात. कारण का आज वाईट गोष्टींचा पराभव होतो आणि चांगल्या गोष्टींचा विजय होतो. म्हणून हा होळीचा सण आपण साजरा करतो. तर असा होळीचा सण आमच्या इथे तर साजरा होतो. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने होतो बघा. नंतर होलीला शांत होण्यासाठी आम्ही असं पाणी घालतो आणि होळीतली जी पुरणपोळी असते निवेद्याची त्यातली काढून नैवेद्य म्हणून घेतो आणि ती आम्ही सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटतो. त्याचबरोबर तुम्ही हे करतासा का, हरभरा तेन भाजता का, हुरडा भाजता का त्या होळीमध्ये? आता आम्ही अशा पद्धतीने हुरडा भाजतो आणि जेवढे सगळेजण जमलेले आहेत त्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून देखील आम्ही खायला देतो. आणि असं सगळं वाटून पुसून खाण्यामध्ये जी मजा असते ना, ती एखाद्यात होळी करण्यामध्ये मजा नसते. आता सगळेजण आम्ही होळी आणि खोबरे जे नारळ फोडलेले आहेत ते सगळं वाटून झालेले आहेत. माझ्या नाश्त्यांची होळी सेलिब्रेट झाली.